जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयात शिपाई पद भरती जी आहे ती आली आहे. तुम्ही फॉर्म भरणं सुद्धा सुरू आहे. शेवटची तारीख जी आहे तुमची 5 जानेवारी 2026 आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट काढले असतील, कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, व्यवस्थित फॉर्म भरला नसेल, त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही आहे, त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. कारण शेवटच्या डेटपर्यंत जर तुम्ही वेट करत असाल, तर साईट जी आहे ती पेमेंटचा इश्यू येतोय. त्यानंतर साईट जी आहे ती वेब सर्व्हर डाऊन असल्याकारणानं व्यवस्थित चालत नाही आहे. संपूर्ण जे अडचणी आहेत त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला येऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल न्यायालयामध्ये क्लर्क पदासाठी किंवा शिपाई पदासाठी, तर तुम्ही लवकरात लवकर जो आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदरचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवले होते. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पेपर कधी असू शकतो किंवा ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी होणार आहे, तर ते मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर शिपाई पदासाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे काय, तर शॉर्टलिस्ट लागणार आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, जे मुंबई उच्च न्यायालय आहे तिथं पहिले जी पद भरती व्हायची तेव्हा तुमचे तुमची गुणपत्रिका आहे किंवा तुमचे जे मार्कशीट आहे त्यानुसार किंवा तुमचं एज्युकेशन काय आहे त्यानुसार तुमचं शॉर्टलिस्ट लागायची आणि ते शॉर्टलिस्टवाले विद्यार्थीच फक्त तिथं पेपरला जायचे. परंतु आता मागच्या वर्षापासून किंवा मागच्या 1-2 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल, यामध्ये तुमची जी फीज आहे ती फीजसुद्धा वाढली आहे. 900 ते 1000 रुपये ते तुमच्याकडून घेतात. या अनुषंगाने तुमची जी पूर्ण शॉर्टलिस्टची जी प्रक्रिया आहे ती आता रद्द झाली आहे. ती म्हणजे होत नाही. जे विद्यार्थ्यांचे वैध फॉर्म असतात त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा जी आहे ती देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे अवैध असतात किंवा जे विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट पूर्तता कमी असते किंवा त्यांनी फॉर्ममध्ये कुठल्या प्रकारच्या चुका केलेल्या असतात, त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट येते. त्या विद्यार्थ्यांची वेगळी लिस्ट येते आणि जे विद्यार्थ्यांची वैध असते लिस्ट, ती एक लिस्ट येते. अशा पद्धतीने जी आहे ती बॉम्बे हायकोर्ट उच्च न्यायालयाच्या ज्या रिक्रुटमेंट सेलमध्ये तुमची लिस्ट येईल त्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं. जर तुम्ही वैध ह्या कॅटेगरीमध्ये आलात, तुम्ही काही पेमेंटचा इश्यू असेल किंवा पेमेंट केलं नसेल, काही विद्यार्थी फॉर्म भरतात पण पेमेंट करत नाही, त्यानंतर काही विद्यार्थी व्यवस्थित डॉक्युमेंट जे आहे त्यांचं व्यवस्थित देत नाही, त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या वैध आणि अवैध फॉर्ममध्ये येतात. त्यानंतर तुमची लिस्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थी वैध असतील त्यांची लिस्ट येईल. त्यामध्ये टोटल कॅन्डिडेट किती आहेत ते सुद्धा तुम्हाला आकडा येईल. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन किती जास्त आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. त्यानंतर आता पेपर तुम्हाला मी आता उद्यापासून 1 ते 2 पेपर जे आहेत ते तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे किंवा तुम्हाला मी ते देऊन देणार आहे टेलिग्राम चॅनलवर, की पेपर कसा येतो किंवा सोपा असतो किंवा कठीण असतो. पेपर हा मॉडरेट कॅटेगरीचा असतो, त्यानंतर जास्त कठीण नसतो. 30पैकी तुम्हाला व्यवस्थित मार्क जर आले 25+ तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस थोडे वाढतात. हे तुम्ही आत्तापर्यंत जे आहे मी जे तुम्हाला सांगत आहे की 30पैकी जर ज्या विद्यार्थ्यांना 25+ येतील त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शनचे चान्सेस थोडे वाढताना दिसतील, हे तुम्ही लक्षात असू द्या. म्हणून पेपरला तुम्ही इझी किंवा पेपरला तुम्ही थोडं निग्लेक्ट करू नका. पेपरला थोडं तुम्ही व्यवस्थित हायर वेटेज दिलं पाहिजे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी कशी होते. शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ती तुमची हायकोर्टाच्या प्रिमाइस म्हणजे हायकोर्ट जे असतं तिथं त्या कोर्टाच्या आवारात होतं किंवा तुम्हाला एखाद्या वेगळ्या हॉलमध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा एखाद्या वेगळ्या प्रिमाइसमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. त्या प्रिमायसेसमध्ये तुमची शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ती होणार आहे. त्याचीसुद्धा एक वेगळी लिस्ट येईल. जे विद्यार्थी पास असतील किंवा जे विद्यार्थी चाचणी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतील त्यांना नक्कीच शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बोलवलं जाईल. त्यामध्ये मग 10 मार्काची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होईल. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी किती मार्क मिळतात त्यावर अवलंबून असतं तुमचं इंटरव्ह्यू. त्यानंतर मग हे दोघांचे टोटल म्हणजे पेपर 30+10 या टोटलमधून तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूमधून ते विद्यार्थी सिलेक्ट होत असतात. प्रमोशनसुद्धा आहे. तुम्ही जर शिपाई पदासाठी जर तुम्ही लागलात तर त्यानंतर तुम्हाला काही वेळ शिपाई म्हणून काम करावं लागतं. त्यानंतर मग तुम्हाला बिलीफ आहे.
त्यानंतर तुमचं क्लर्क आहे, तुमचं जर टायपिंग झालं असेल तर क्लर्क पोस्ट आहे, तुमची जर टायपिंग नसेल तर विविध पोस्ट आहेत, बिलीफ म्हणून आहे, तिथं तुमची प्रमोशन होऊ शकते. क्लर्कमध्ये तुमचं प्रमोशन होऊ शकतं. जर तुम्ही अजून चांगलं एज्युकेशन जर घेतलं असेल तर तुम्ही अजून थोड्या मोठ्या पोस्टवर म्हणजे गट क पर्यंत तुम्ही इझिली प्रमोशनच्या मार्फत पोहोचू शकतात. प्रमोशनसुद्धा होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांचे अजून प्रश्न आहेत की सर पेपर कधीपर्यंत होऊ शकतो? तर पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा मार्च ते एप्रिल दरम्यान तुमचा पेपर होऊ शकतो. याच अनुषंगाने तुम्ही जी आहे ती प्रॅक्टिस करायची आहे पेपरची. क्लर्कचं सुद्धा जर काही अपडेट आले तर मी ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.